झाली त्या अतिवृष्टीमुळे भडगाव तालुका 61च्या 61 गावं हे पाण्याखाली होते, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. म्हणजे ढगफुटी सदृश्य परिस्थिती, जे काय पेणगावच्या पायथ्याशी इतकी मोठी ढगफुटी झाली आणि तिथून सरळ जे पाणी आलं ते प्रत्येक गावामध्ये शेतामध्ये जर का गेलं तर कमरेबरोबर, गुडघ्याबरोबर, मांडीबरोबर पाणी या प्रत्येक शेतामध्ये होतं. म्हणजे प्रचंड नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं झालं. अनेकांच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी गेलं. अनेकांची ज्वारी, बाजरी जे काय खरेदी करता किंवा विक्री करता त्यांनी राखून ठेवलेली होती ती ज्वारी, बाजरीचं नुकसान झालं. मी तर आज सकाळीच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण एक शेताचा पंचनामा करण्यापेक्षा सरसकट ओला दुष्काळ आपण जाहीर करावा किंवा सरसकट पंचनामे करून आमच्या शेतकरी बांधवांना तात्काळ दिलासा द्यावा. ऑलरेडी पंचनाम्यांना सुरुवात केलेली आहे. 100% पंचनामे होऊन एकही व्यक्ती याच्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी ऑलरेडी मी घेतलेली आहे. त्यांना माहिती आहे की परवा पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये म्हणण्यापेक्षा जवळपास जळगाव जिल्ह्यामध्ये अतिवृष्टी सदृश्य परिस्थिती संपूर्ण जळगाव जिल्ह्यामध्ये निर्माण झाली होती. त्यातल्या त्यात पाचोरा आणि भडगाव मतदारसंघामध्ये एका बाजूला हसू तर दुसऱ्या बाजूला दुःख, म्हणजे आनंद आणि दुःख असे दोघेही आपल्याला त्या ठिकाणी म्हणता येईल. आनंद ह्या गोष्टीचा की गेल्या अनेक दिवसापासून पावसाच्या प्रतीक्षेत असलेला शेतकरी हा पावसामुळे अतिशय सुखावलेला आपल्याला पाहायला मिळत होता. पण दुसऱ्या बाजूला ती जी अतिवृष्टी झाली त्या अतिवृष्टीमुळे भडगाव तालुका 61च्या 61 गावं हे पाण्याखाली होते, अशी परिस्थिती निर्माण झालेली होती. मी गेल्या 25 वर्षापासून राजकारणात आहे. 25 वर्षात अनेकदा दुष्काळ मला पाहायला मिळाले. कधी ओला असेल, कधी कोरडा असेल, परंतु जी काय परिस्थिती मी अनुभवली ती इतकी भयावह होती की सगळ्या गावांचा संपर्क तुटलेला होता. मी अक्षरशः 4-5 गावांमध्ये जाऊ शकलो नाही, अशी परिस्थिती पाण्याने झालेली होती. म्हणजे ढगफुटी सदृश्य परिस्थिती, जे काय पेणगावच्या पायथ्याशी इतकी मोठी ढगफुटी झाली आणि तिथून सरळ जे पाणी आलं ते प्रत्येक गावामध्ये, शेतामध्ये जर का गेलं तर कमरेबरोबर, गुडघ्याबरोबर, मांडीबरोबर पाणी या प्रत्येक शेतामध्ये होतं. म्हणजे एका बाजूला पिकांची अतिशय चांगल्या पद्धतीची परिस्थिती असताना ते सगळे पिकं उद्ध्वस्त झाले, जमीन खरडली गेली, विहिरी पाण्याखाली गेल्या. इतकी भयानक अवस्था त्या भडगाव तालुक्यात होती. तीच परिस्थिती पाचोरा तालुक्यात सुद्धा जवळपास 65 ते 70 मिलीमीटर पाऊस हा पाचोरा तालुक्यात देखील झालेला आहे. परंतु भडगाव तालुक्यात हा जवळपास 100 ते 105 मिलीमीटरच्या वरती पाऊस झाल्यामुळे प्रचंड नुकसान आमच्या शेतकरी बांधवांचं झालं. अनेकांच्या दुकानांमध्ये, घरांमध्ये पाणी गेलं. अनेकांची ज्वारी, बाजरी जे काय खरेदी करता किंवा विक्री करता त्यांनी राखून ठेवलेली होती ती ज्वारी, बाजरीचं नुकसान झालं. दुकानांमध्ये पाणी घुसलं. अनेक शेतकऱ्यांचं खत मटेरियल जे घरात आणून ठेवलेलं होतं ते खत मटेरियलचं नुकसान झालं. गाई, म्हशी, बकऱ्या वाहून गेल्या. अशी परिस्थिती आज भडगाव तालुक्यात निर्माण झालेली आहे. तात्काळ आपण तहसीलदारांना, PI सोबत घेऊन आपण गेलो. 2-4 कुटुंब तर अक्षरशः म्हणजे बचाव कार्याकरता आपण पूर्ण टीम पाचसर गावामध्ये घेऊन गेलो. एक आदिवासी कुटुंब पाचसर गावामध्ये अडकलं. त्यांना आपण रेस्क्यू करून आणि सुरक्षित स्थळी आणलं. त्याच्यात 2-2, 3-3 महिन्याचे बालक देखील होते, त्यांना आपण सुरक्षित काढलं. तीच परिस्थिती पथराळला होती की दोघेही बाप बेटे शेतात असताना अचानक त्या धरणात पाणी वाढलं आणि ते एका झाडाचा सहारा घेऊन ते झाडावर चढून बसले. शेवटी त्यांना देखील गावकऱ्यांनी रेस्क्यू करून सुरक्षित काढलं. त्याच्यामुळे जरी जीवितहानी झाली नाही पण वित्तहानी ही प्रचंड झालेली आहे. म्हणून मी तर आज सकाळीच माननीय जिल्हाधिकारी महोदयांशी बोललो. जिल्हाधिकाऱ्यांना विनंती केली की आपण एक शेताचा पंचनामा करण्यापेक्षा सरसकट
ओला दुष्काळ आपण जाहीर करावा किंवा सरसकट पंचनामे करून आमच्या शेतकरी बांधवांना तात्काळ दिलासा द्यावा अशा पद्धतीची विनंती आपण त्या ठिकाणी केली। तीच परिस्थिती पाचोरा शहरात देखील होती। मी तिथूनच या राज्याचे आपत्ती व व्यवस्थापन मंत्री नामदार गिरीशजी महाजन साहेब यांच्याशी संपर्क साधला। त्यांना ही सगळी आपबीती त्यांच्या कानावर टाकली। त्यांनी देखील जिल्हाधिकारी असतील किंवा संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले की यांचे तात्काळ पंचनामे करून आपण मदतीसाठी तसा प्रस्ताव शासनाकडे पाठवावा। अशा पद्धतीचे आदेश माननीय गिरीशजी महाजन साहेब यांनी शासनाला अधिकाऱ्यांना दिलेले आहेत। सगळ्यात महत्त्वाचा एक विषय आणखी होता की वरून तर पाणी होतच, परंतु शिवणी गावाजवळ या इरिगेशन विभागाने कॅनॉलला डाव्या कालव्याला इतकं मोठं पाणी सोडलं की त्या पाण्याला पुढे रस्ता नसल्यामुळे कॅनॉलला एवढं मोठं भगदाड त्या शिवणी गावाजवळ पडलं की त्या दिवशी कदाचित अख्खं गाव व्हायला असतं अशी परिस्थिती त्या शिवणी गावामध्ये निर्माण झाली। आणि तिथूनच मी माननीय मंत्री महोदयांना व्हिडिओ कॉल केला, त्यांना ती सगळी परिस्थिती दाखवली। माझी मंत्री महोदयांना आपल्या माध्यमातून विनंती आहे की त्यांनी ती स्वतः परिस्थिती पाहिली आहे। एवढा मोठा पाऊस चालू असताना आपण कॅनॉल मधून जे पाणी सोडलं त्या पाण्यामुळे प्रचंड हानी, म्हणजे ते भगदाड पडलं, गाव वाचलं, गावात पाणी गेलं हे तर आहेच, परंतु तो कॅनॉल सगळे निकामी झाल्यामुळे ते सगळं पाणी हे शेतांमध्ये पाझरतं आणि शेतकऱ्यांच्या आजूबाजूला असलेल्या जेवढ्या शेती आहेत त्या प्रत्येक शेतकऱ्याचं असलेल्या पिकाचं 100% नुकसान होतं। त्याच्यामुळे त्या कॅनॉलची तात्काळ दुरुस्ती व्हावी। थेट डावा आणि उजवा कालव्याचं माझ्या माहितीप्रमाणे टेंडर निघालेलं आहे, पण जे कोणी कॉन्ट्रॅक्टर असतील त्यांना तात्काळ दुरुस्तीचे आदेश देऊन ते कॅनॉल लवकरात लवकर दुरुस्त झाल्याशिवाय आता त्या कॅनॉलला पाणी सोडू नये। सोडायचंच असेल कारण त्याला नदीला आपल्याजवळ जागा आहे। मला माहिती आहे की 100% धरण 98-99% गिरणा धरण भरलेलं आहे, त्याच्यामुळे त्यांना पाणी सोडणं तरी आवश्यक असलं पण ते कॅनॉलला न सोडता, कारण पुनर्भरणाच्या नावाखाली त्या कॅनॉलला पाणी सोडलं जातं। आपण आता जर एरंडोल पारोळ्या करता आपण ते पाणी सोडतो, पण आता एरंडोल पारोळ्यामध्ये सुद्धा इतकी अतिवृष्टी झाली आहे की तिथले सुद्धा सगळे नाले, खोले, बंधारे, बांध सगळे भरलेले आहेत। त्याच्यामुळे आता त्या कॅनॉलला अजिबात पाणी सोडू नये। सोडलं ज्या दिवशी सोडायचं आहे तिथपर्यंत ते कॅनॉल दुरुस्त झाले पाहिजे, त्याच्याशिवाय त्याला सोडू नये, कारण तमाम शेतकरी बांधव त्यांची पिकं या कॅनॉलच्या पाण्यामुळे उद्ध्वस्त होतात। म्हणून माझी विनंती माननीय मंत्री महोदयांना आहे, जलसंपदा मंत्री आदरणीय गिरीश भाऊ महाजन साहेबांना आहे की आपण तातडीने ते कॅनॉल दुरुस्त करण्याचे आदेश द्यावे। आणि असे जे कोणी संबंधित अधिकारी असतील की ज्यांचं दुर्लक्ष त्या कॅनॉलकडे होतंय की एवढं मोठं भगदाड पडेपर्यंत त्या अधिकाऱ्यांना शुद्ध नाही, अशा अधिकाऱ्यांवर देखील त्यांनी कारवाई करावी अशी एक आग्रहाची मागणी या निमित्तानं मी करतो। आपल्या माध्यमातून सगळे जे पीडित शेतकरी आहेत, नुकसानग्रस्त शेतकरी बांधव आहेत, या प्रत्येकाला मी विनंती करतो की आपण काळजी करण्याची आवश्यकता नाही। आपल्यापर्यंत ह्या 2-4 दिवसात जी काही यंत्रणा आहे, मग आपला तलाठी असेल, मंडळ अधिकारी असेल, कृषी सहाय्यक असेल किंवा ग्रामसेवक असेल, यांची जी टीम आहे ही टीम लवकरच आपल्यापर्यंत पोहोचते आहे। ऑलरेडी पंचनाम्यांना सुरुवात केलेली आहे। 100% पंचनामे होऊन एकही व्यक्ती याच्यापासून वंचित राहणार नाही याची खबरदारी ऑलरेडी मी घेतलेली आहे। तशा पद्धतीचे निर्देश प्रांत तहसीलदार, BDO या सगळ्यांना, कृषी अधिकारी या सगळ्यांना आपण दिलेली आहे। त्याच्यामुळे मी नक्कीच या सगळ्या म्हणजे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांच्या वेदना समजून 100% शेतकरी बांधवांना न्याय मिळेल अशा पद्धतीची ग्वाही व आपल्या माध्यमातून पाचोरा आणि भडगाव तालुक्यातील तमाम शेतकरी बांधवांना देतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र।